नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे ज्या विद्यार्थी जे ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निक यांनी 3 वर्षाचा हा डिप्लोमाचा कोर्स कंप्लीट केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना BSc ॲग्रिकल्चरला डायरेक्ट सेकंड इयरला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी डायरेक्ट सेकंड इयर BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या जे काही रजिस्ट्रेशन आहे हे डायरेक्ट सेकंड इयरचे जे काही ॲडमिशन आहेत त्यासाठी फक्त ज्या विद्यार्थ्यांनी 3 वर्षाचा इंग्रजी माध्यमातून कृषी तंत्रनिकेतन पदविका किंवा म्हणजेच ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निक डिप्लोमा हा कोर्स केलेला असावा आणि त्यांना खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी 60% काय पाहिजे, म्हणजे त्यांचा जवळजवळ 6.0चा CGPA असला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, की डायरेक्ट सेकंड इयरचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत. याचं शेड्यूल मी तुम्हाला समजून सांगतो की नक्की कसं शेड्यूल राहील. तर स्टार्टिंग डेट्स ऑफ ॲडमिशन प्रोसेस म्हणजे तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे तर ते रजिस्ट्रेशन तुमचं 3/6/2026 म्हणजे आजपासून सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर लास्ट डेट ऑफ द सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस सबमिटिंग द ॲप्लिकेशन म्हणजे तुमची रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख तुमची 12/6/2026 असणार आहे. त्याचबरोबर डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 15/6/2026 म्हणजे तुमचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची लागणार आहे 15/6/2026ला. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही मेरिट रँक असेल तात्पुरती जी काही मेरिट रँक आहे तर ती तुमची तिथे तुम्हाला 15 तारखेला तुम्हाला 5:30 वाजेपर्यंत तुमच्या वेबसाईटला दिसणार आहे. त्यानंतर रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ग्रॅव्हियन्स. आता ऑनलाईन ग्रॅव्हियन्स हा 16 जून ते 18 जूनपर्यंत असणार आहे. तर हा ऑनलाईन ग्रॅव्हियन्स म्हणजे काय, की जर फॉर्म भरताना तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही चुका झाल्या असतील किंवा तुमचा काही फॉर्ममध्ये काही करेक्शन असतील तर त्या करेक्शनसाठी तुम्हाला 16 पासून तर 18 जूनपर्यंत तुम्हाला मुदत देण्यात येणार आहे. आणि त्यानंतर डिस्प्ले ऑफ लिस्ट ऑफ ग्रॅव्हियन्स कन्सिडर 19/6/2026ला तुमची ग्रॅव्हियन्स कन्सिडर झाल्याची लिस्ट येणार आहे. म्हणजे तुम्ही जर फॉर्म करेक्शन केला असेल तर तुमचा तो फॉर्म करेक्शन झाला की नाही याची तुम्हाला खात्री करण्यासाठी एक लिस्ट लागेल, ती 19 जून 2026ला लागणार आहे. त्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट. मग त्यानंतर तुमचे जे काही फायनल मेरिट लिस्ट आहे तर त्या फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा जो काही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जो काही फायनल रँक असेल तो तुम्हाला 20/6/2026ला समजणार आहे. त्यानंतर डिस्प्ले ऑफ अवेलेबल सीट्स फॉर दी फर्स्ट राऊंड. पहिल्या राऊंडसाठी किती जागा आहेत कोणत्या कॉलेजला हे तुम्हाला 20 जून 2026ला समजेल. त्याचबरोबर सबमिशन ऑफ कॉलेज प्रेफरन्स फॉर फर्स्ट राऊंड. पहिल्या राऊंडसाठी तुम्हाला कॉलेजची जी काही नावं आहे ती कॉलेजची नावं तुम्हाला टाकायची आहेत. ती 20 जून ते 21 जूनपर्यंत ह्या एका दिवसामध्ये तुम्हाला ती कॉलेजची नावं टाकायची असतील. त्याचबरोबर तुमचा जो काही फर्स्ट राऊंड अलॉटमेंट लिस्ट म्हणजे तुमचा पहिला राऊंड हा 23 तारखेला लागणार आहे. त्यानंतर रिपोर्टिंग एकदा राऊंड लागल्यानंतर 24 ते 25 जूनपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा ज्या कॉलेजला नंबर लागलेला आहे तिथे जाऊन तुम्हाला तुमचं ॲडमिशन घ्यायचं आहे. हे तुम्हाला 24 जून ते 25 जूनमध्ये करायचं आहे. त्यानंतर कॉलेज वाईज अँड कॅटेगरी वाईज कट ऑफ म्हणजे तुमचा जो काही पहिला राऊंड लागलेला आहे त्या पहिल्या राऊंडचा प्रत्येक कॉलेज वाईज कट ऑफ किती लागलेला आहे हे तुम्हाला 26 जून 2026ला समजणार आहे सकाळी 9 वाजता. आणि त्यानंतर परत दुसऱ्या राऊंडसाठी जर ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा सेकंड राऊंडसाठी जे काही अलॉटमेंट लिस्ट आहे तर ती अलॉटमेंट लिस्ट असणार आहे 29/6/2026 मध्ये. आणि त्याचा जो काही रिपोर्टिंग असेल ॲडमिशन घेण्याचा कालावधी हा 30 जून ते 2 जुलैपर्यंत असणार आहे. त्यानंतर पुन्हा 3 जुलैला काय करणार आहे की दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ किती लागलेला आहे. आणि त्यानंतर पुन्हा सेंट्रलाइज ॲडमिशन राऊंड फॉर व्हॅकंट सीट्स. जो काही सेंट्रलाइज ॲडमिशन राऊंड आहे व्हॅकंट सीट्ससाठी तर तो 6/7 ते 7/7पर्यंत असणार आहे. आणि त्यानंतर कॉलेज लेवल ॲडमिशन राऊंड म्हणजेच आपला स्पॉट राऊंड किंवा तुमचं जे काही मॅनेजमेंटचे ॲडमिशन असतील त्या जागा जर शिल्लक असतील तर तो 8 जुलै ते 9 जुलैपर्यंत लागणार आहे. आणि तुमचा कट ऑफ डेट फॉर ॲडमिशन 9/7/2026पर्यंत तुमचा हा कट ऑफ पूर्ण किती लागलेला आहे ते तुम्हाला समजणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अशी प्रोसेस आहे. तर तुम्हाला ह्या प्रोसेसमध्ये जर काउन्सिलिंग जर जॉईन करायचे असेल तर आपले काउन्सिलिंगच्या बॅचेस अवेलेबल आहे. खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊन तुम्हाला संपूर्ण स्टार्ट टू एंड इन्फॉर्मेशन त्या ग्रुपमध्ये दिली जाईल. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल, तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस माहिती नाही आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जर अडचण येत असेल, तर आपल्या स्टडी गाईड कन्सल्टन्सीची काउन्सिलिंग बॅच आहे. तुम्हाला ॲडमिशनच्या रजिस्ट्रेशनपासून तर तुम्हाला जोपर्यंत कॉलेज भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला संपूर्ण गायडन्स केलं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना आपली काउन्सिलिंग बॅच घ्यायची असेल त्या विद्यार्थ्यांनी मला जे काय आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेले आहेत, तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून मी तुम्हाला काउन्सिलिंग बॅचमध्ये कसं जॉईन व्हायचं हे तुम्हाला मी नंतर सांगेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि अशाच ॲग्रिकल्चर अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.